जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो. सर्वप्रथम सर्व भारतीयांना माझ्याकडून 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जी बिल्डिंग तुम्ही पाहत आहात मित्रांनो, हे समाज कल्याण ऑफिसची बिल्डिंग आहे आणि त्याच्या खाली भीम अनुयायी शांतपणे झोपलेला आहे. रात्रीचं हे अप्रतिम दृश्य आहे. समाज कल्याण ऑफिस वर पूर्ण रोषणाई केलेली आहे, पूर्ण लाइटिंगनं सजवलेलं आहे आणि इथेच एक बाबासाहेबांच्या जुना फोटोची प्रदर्शनी केलेली आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ खतरनाक होणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आपण आता थेट जाणार आहोत प्रदर्शनीच्या आतमध्ये आणि तोपर्यंत खालील हे दृश्य तुम्ही पाहू शकता. आणि आतमध्ये जसं गेलो तसंच आपल्याला बाबासाहेबांची अशी सुंदर प्रतिमा इथे पाहायला मिळत आहे. आणि हा एक स्तंभ, भव्य मनमोहक असं हे दृश्य आहे. आणि हे प्रदर्शनाच्या आतमधील हे दृश्य तुम्ही पाहतात मित्रांनो. हा वाह क्या बात आहे मित्रांनो. तुम्हाला कसं वाटत आहे हे प्रदर्शनी? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशोका विजयादशमीला सर्व जनतेसाठी, सर्व भारतीयांसाठी आणि भीमसागरांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे दृश्य. आणि भीम अनुयायी काही खाली झोपलेले आहे, आराम करत आहे, दिवसभरातून थकलेले आहे. आणि आतमध्ये जसे आपण जातो तेव्हा माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांची दोन्ही साईडला अशी प्रतिमा लावलेली आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जुने फोटो आणि त्यांची माहिती सुद्धा त्या फोटोखाली दिलेली आहे. म्हणजेच ते फोटो आणि ते कुठं काढलेले आहे आणि कोणाच्या आणि कशाच्या संदर्भात आहे, अशा प्रकारे इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही एकतर त्याचा स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही व्हिडिओ स्लो करून सुद्धा पाहू शकता. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे साथीदार आहे. आणि हे पुण्याजवळील भीमा नदीच्या काठावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभला बाबासाहेब मानवंदना देत होते तेव्हाचे फोटो. सुटाबुटात माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या विधी विद्यालयातील हा फोटो आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओमधील हे जुने फोटो आणि त्याची माहितीसुद्धा त्याच्या समोर दिलेली आहे. हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता आणि ते फोटो पाहू शकता. तर मित्रांनो बघून घ्या पूर्ण व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि जय भीम नमो बुद्धाय लिहायला सुद्धा लाजू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच ही माहिती आणि अशी प्रदर्शनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. माता रमाबाई अनंतात विलीन झाल्या त्यावेळीचा हा अत्यंत दुःखद फोटो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फार दुर्मिळ असा फोटो आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची जेव्हा स्थापना केली ती 8 जानेवारीला, त्यावेळेचा हा फोटो आहे. BDD चाळीतील फोटो, अहमदाबाद गुजरात येथील हा फोटो आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या त्या ठिकाणचे हे फोटो. अत्यंत सुंदर हा फोटो आहे. आणि त्याखाली त्या फोटोची माहिती सुद्धा तुम्ही वाचू शकता. अस्पृश्य महिला समाजाने डॉक्टर आंबेडकरांचा वाढदिवस दादरच्या हिंदू कॉलनीत साजरा केलेला होता. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे सहकारी
आंबेडकरांनी मजूर मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती त्यावेळेची सुद्धा फोटो आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जास्तीत जास्त फोटो तुम्ही सुटा बुटातलेच पाहू शकता मित्रांनो. कारण डॉक्टर आंबेडकरांना माहीत होतं की आज जर मी सुटा बुटात राहिलो तर माझा समाज सुद्धा माझं अनुकरण करून तो सुद्धा फाटक्या कपड्यातून सुटा बुटात यायला वेळ लागणार नाही. आपण जर कपड्याचा त्याग केला आणि कसे कपडे घातले तर माझा समाज सुद्धा तसाच राहील. बुद्धाची ही सुंदर प्रतिमा, ज्यावेळेस गौतम बुद्धांनी अन्नत्याग केला होता त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती. त्यावेळेसचा फोटो, बुद्धाचे डोळे आतमध्ये गेलेले होते आणि केसावर असे घुंगरारू केस झाले होते. त्यावेळेसची अत्यंत सुंदर मूर्ती, असंख्य मूर्त्या इथे ठेवलेल्या पाहायला मिळतात. आणि महाबोधी महाविहाराची हे प्रतिकृती आहे जे गया बिहारला आहे, बोधगया बिहार. सुंदर असा देखावा मित्रांनो, मंत्रमुग्ध होतो इथे येऊन आणि ही प्रदर्शनी पाहून. डोळ्यांचे पारणं फिटतं. तुम्हाला कसं वाटत आहे कमेंट करा मित्रांनो. भारताच्या संविधानाची प्रस्ताविका आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही माहिती पूर्णपणे वाचू शकता. डॉक्टर आंबेडकरांचा वाढदिवसाच्या दिवशीचा हा फोटो, अत्यंत दुर्मिळ असे फोटो इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या पोस्टाच्या तिकीट निघाल्या होत्या. त्यावेळेचे सुद्धा तिकिटाचा संग्रह इथे करून ठेवलेला आहे. आणि काही तथागत बुद्धांच्या सुद्धा तिकीट निघालेल्या होत्या, त्याचे सुद्धा संग्रह इथून करून ठेवलेला आहे. गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर डॉक्टर आंबेडकर नतमस्तक झाले आणि आपल्याला धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही म्हणून तथागत बुद्धांचा पवित्र धम्मा आपल्याला दिला. त्यावेळेस ही दीक्षाभूमीवरील स्टेज आणि तेथे भाषण करताना डॉक्टर आंबेडकर तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया उद्या सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या घंटी दाबायला विसरू नका.